मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं यश मिळवत बहुमत मिळवलंय, तर ठाकरे बंधूंना केवळ 72 जागांवर समाधान मानावं लागलंय। त्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण याची चर्चा रंगली आहे। महापौर पदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं। आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहे, देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचे संकेत दिले। त्यावरून मुख्यमंत्री आणि त्यांच्यात वार पलटवार रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या, वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोड। देवाचा म्हणजे देवाची, हा मेवाची नाही। देवाचा म्हणजे देवाची, हा मेवाची नाही। मुंबईच्या महापौर पदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे। देवावर हे झालं काय विसंबून राहिलं, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतो आहे ते वास्तव नाही आहे। नारायण राणेंचा चेहरा आणा समोर, ते डिप्रेशन मध्ये का उद्धवजींचा आणा चेहरा समोर। उद्धवजी तर काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये गेले होते ना सेना भवनला, आताही आम्हाला सगळ्यांना भेटले। त्याच्यामुळे मला वाटतं नारायण राणेंनी तरी समोर येऊन बोलावं, चेहरा कोणाचा डिप्रेशन मध्ये कळेल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला। आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची, काय राहिलं नाही। त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही। नारायण राणे एवढ्यावरच थांबले नाही, तर ठाकरेंनी आता घरी बसावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी पूर्ण ताकदीनं भाजपचा सामना केला, पण गेल्या 25 वर्षापासून ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेचा गड टिकवता आला नाही। यावरूनच ठाकरेंचे जुने शत्रू असलेल्या नारायण राणेंनी टीकेची संधी साधली आहे। आता ठाकरेंकडून यावर काय उत्तर येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।